तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, समर्थ नगर, करंजकर हॉस्पिटल जवळ, धाराशिव. संपर्क क्रमांक 860084 1161. कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा व आपलं भविष्य उज्ज्वल करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूज मध्ये आपण नवदुर्गा विशेष या मालिकेमध्ये वेगवेगळ्या महिलांशी संवाद साधत आहोत आणि आज देखील आपण पूजा घोगरे मॅडमशी संवाद साधणार आहोत आणि त्यांनी तुळजापूर येथे उमेदमध्ये तालुका व्यवस्थापक समन्वयक म्हणून कार्यरत आहेत आणि आपण त्यांची ओळख करून घेऊयात. मॅडम, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. सर, माझं नाव पूजा घोगरे. मी तालुका व्यवस्थापक तुळजापूर येथे उमेदमध्ये कार्यरत आहे. आमचं काम हे महिला बचत गटासाठी चालू आहे. बरोबर. म्हणजे महिला बचत गट म्हणजे महिलांसाठी काम करणारी संस्था म्हणजे उमेद आहे. उमेद आहे. बरं, या उमेदच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? उमेदची सुरुवात कधी झाली आणि उमेद नेमकं कशा पद्धतीने काम करतं? उमेदची सुरुवात 2013 पासून झालेली आहे. यामध्ये म्हणजे जे वंचित घटक महिला ज्या आहेत आपल्या, यासाठी उमेद काम करतं. यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्या महिला एकत्र येऊन 10 महिला एकत्र येऊन गट तयार केले जातात. यामध्ये सुरुवातीला खूप अडचणी आल्या. म्हणजे कसं, महिला आपली कशी पुरुष प्रधान संस्कृती होती, महिला बाहेर येत नव्हत्या. पण महिला गटामध्ये घेण्यासाठी खूप म्हणजे प्रयत्न करावे लागले. त्यासाठी सुरुवातीला 2013 2 वर्ष खूप म्हणजे याचे कष्टाचे गेले. त्यानंतर महिला गटामध्ये आल्या. नंतर हळूहळू म्हणजे सर्वांना समजू लागलं आणि अडचणी नंतर दूर झालेल्या महिला गटामध्ये येऊ लागल्या. आणि नेमकं काय असतं बरं, महिलांसाठी काय संधी उपलब्ध करून देता आपण तुम्ही? यामध्ये कसं आहे, मी गट कसे होतात त्यापासून सांगते. यामध्ये सुरुवातीला गट स्थापन होतो 10 महिलांचं एकत्र घेऊन. यानंतर म्हणजे अकाउंट काढलं जातं गटाचं. त्यानंतर 3 महिन्यांनी आरएफ दिला जातो, रिव्हॉल्विंग फंड, जे शासनामार्फत असतो. त्यानंतर महिलांना आपण व्यवसाय करावं ह्यासाठी आपण बँकेकडनं सुरुवातीचं फर्स्ट लिंकेज देतात. त्यानंतर तसंच 6 महिन्यामध्ये जे आपलं उमेद अभियान आहे त्यांच्याकडनं महिलांना व्यवसाय करावा, व्यवसायाची संधी निर्माण व्हावी यासाठी 60,000 CIF दिला जातो, जो म्हणजे सूक्ष्म गुंतवणूक निधी म्हणतो. यामध्ये आपण आता असं आहे की महिला बाहेर पडाव्या, महिलांना व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्या म्हणून शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ उमेद मार्फत दिला जातो. त्यामध्ये CMEGP असो, PMEGP असो, अशाकडनं निधी घेऊन जो सबसिडी 35% सबसिडी असते, त्यामध्ये महिला तो लाभ घेऊन व्यवसाय करत आहेत असं त्या. बरोबर. म्हणजे आता सध्या महिला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणता की सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी बऱ्याच आल्या, पण आता सध्या महिलांची मानसिकता कशी आहे आणि महिला उद्योग व्यवसायामध्ये उतरत आहेत का आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आधी खूप अडचणी निर्माण झाल्या, पण आज असं आहे, महिला स्वतः बाहेर जात आहेत. आता म्हणजे शासनामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल असतात, म्हणजे व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून दिल्ली वगैरे बाहेरच्या राज्यामध्ये पण असतात. त्या ठिकाणी महिला जाण्यासाठी खूप उत्सुक असतात, स्वतः बाहेर पडतात. असं आम्हाला सांगावं लागत नाही, कोणी महिला शोधावी लागत नाही. आज खूप महिला इच्छुक आहेत, असं कुठेच नाही आता हे झालेलं. म्हणजे उमेदच्या माध्यमातून तुम्ही ज्या महिलांना संधी देताय त्या महिला आज दिल्लीपर्यंत मजल मारतायत. खूप छान. दिल्लीपर्यंत मजल मारतायत धाराशिवच्या महिला, ही तर खरं अभिमानास्पद गोष्ट आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की आता आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आणि महिला खरंच सक्षम झालेली आहे का आणि महिला स्वतःहून व्यवसायात उतरते का तिला व्यवसायात उतरण्यासाठी सुद्धा प्रेरित आणि प्रोत्साहितच करावं लागतं अजून? नाही, आता असं झालेलं आहे, 21व्या शतकामध्ये महिला पुढे येत आहेत. आता उमेद अभियानामुळे असं झालेलं आहे. आधी कसं होतं, महिला सरपंच जरी असल्या तर नामधारी प्रमुख राहायचे आणि पुरुष पुढे यायचे. पण आता तसं नाहीये. महिला एवढे सक्षम झालेल्या आहेत की प्रत्येक गोष्ट महिला करत आहेत. जसं ग्रामसभेमध्ये महिला जायला, इशी मध्ये जायचं म्हटलं की महिलांना विचार करावा लागायचा, पण आज महिला ग्रामसभेमध्ये जाऊन स्वतःचं मत मांडतायत उमेद अभियानामुळे. तसेच महिला व्यवसायाची संधी म्हटल्यानंतर महिला स्वतः उत्स्फूर्त मध्ये सहभाग नोंदवत आहेत. आज महिलांची इच्छा आहे
प्रत्येक ठिकाणी जसं डीमार्ट टाईप डीमार्ट आहे तसंच आमच्या महिलांची इच्छा आहे की आमचंही स्वतःचं एक छोटंसं मॉल असावं. बरं. महिला स्वतः त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय काय संधी भेटतात त्यांना? कोणते कोणते व्यवसाय असतात? काय काय करतात महिला आणि काय त्यांना तुम्ही उपलब्ध करून देता संधी? यामध्ये महिलांना ना आता आपल्या अभियानाकडनं पण निधी असतो व्यवसाय सहाय्यासाठी. हो. त्यामध्ये महिला सध्या स्वतः स्टेशनरी दुकान असो हा. किंवा साडी सेंटर असो हो. किंवा मसाल्याचे जे वेगवेगळे मसाले आहेत हो. ते सगळे मसाले तयार करून त्याची पॅकिंग वगैरे करून तसेच महिलांच्या आता स्वतः महिला कंपन्या स्थापन करतायत. बरं. हा उमेद मध्ये आमच्या आता 2 शेतकरी कंपन्या आहेत तुळजापूर तालुक्यामध्ये. बरं. त्या महिला त्याच्यामध्ये त्यांनी 750 शेअर होल्डर तयार केलेले आहेत. बरं. त्यामध्ये त्या सभासदांना ते स्वतः सोयाबीन खरेदी करणं बरं. नंतर मूग खरेदी करणं अशा गोष्टी करतात. आणि बरं. त्या महिलांनी स्वतःच म्हणजे आपले जे शेतकरी याच्यामध्ये जे काही असतात हो. लायसन्स ते पण लायसन्स काढून ठेवलेले आहेत महिलांनी. बरं. म्हणजे महिला स्वतःच्या कंपन्या सुद्धा स्थापन करतायत आता, म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. हो ते आणि महिलांना फक्त म्हणजे काम करण्याची किंवा संधी भेटलेली आहे ती उमेद अभियानामुळे. महिला बाहेर पडल्या, त्यांना बाहेरच्या गोष्टी पाहिल्या, त्यामुळे त्या इतकं उत्स्फूर्त हे करतायत ना, खूप छान वाटतं. नक्कीच महिला बाहेर पडत आहेत, उद्योग व्यवसाय करत आहेत. पण तुम्ही काय वैशिष्ट्य काय सांगाल का, की तुम्ही आज एवढं छान काम करत आहात महिलांसाठी, की काय वैशिष्ट्य काय सांगाल, की एखाद्या महिलेनं खूप मोठी अशी भरारी घेतलेली आहे किंवा काय आपला वेगळा ब्रँड निर्माण केलेला आहे, असं काही आहे का? आमचे ब्रँड वेगवेगळे आहेतच. आमच्या महिला वेगवेगळे उत्पादन तयार करतातच. म्हणजे सगळ्याचं मसाले असो किंवा प्रत्येक गोष्टीची खासियत वेगळं स्वतः तयार केलेल्या महिलांनी आहे. पण माझी अशी इच्छा आहे, महिला भारतभर फिरतात. पण हा. आज आमच्या महिलाची उत्पादनं जे आहेत बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जे डीमार्ट मध्ये किंवा वेगवेगळ्या मॉल मध्ये जशी पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, त्या पद्धतीने जर आमच्या महिलांना भेटली तर आज आमच्या महिला बाहेरच्या देशामध्ये पण जाऊन उचूंग भरारी घेऊ शकतात. अशी माझी इच्छा खूप आहे. बरोबर, नक्कीच आहे. पण याच्यामधला तुम्हाला एखादा असा विषय आठवतो का, किंवा असा एखादा प्रसंग आठवतो का, की जी की महिला सुरुवातीला उमेदमधनं काम करण्यासाठी इच्छुक नव्हती आणि आज तिनं उमेदमध्ये काम करून काहीतरी खूप मोठं असं यश मिळवलेलं आहे, असा काय एखादा प्रसंग आठवतो का? सर आमचं धाराशिवचं उदाहरण देते. मी इथे काम करत होते. NPK उत्पादक गट म्हणून आहे. ज्या की वेगवेगळ्या गटातल्या महिला मिळून 15 जणींनी उत्पादक गट स्थापन केला होता. बरं. त्यांचं असं होतं की त्या व्यवसाय करत होत्या पण त्या तोट्यामध्ये जात होत्या. बरं. त्यांची इच्छा होती की आम्ही आता व्यवसाय बंद करावा, करू नये. पण असं झालं की माननीय प्रकल्प संचालक PD मॅडम तसेच माननीय CO सर गुप्ता सर यांनी अशी संधी दिली त्यांना की जे आपले झेंडे हर घर झेंडा तिरंगा आला त्यामध्ये त्यांना मॅडमनी असो किंवा सरांनी संधी दिली, त्यामध्ये त्यांना फायदा झाला. त्या ज्या निराश झाल्या होत्या की आम्हाला हे करायचं नाही, पण त्याच्या मार्फत त्यांचा जो फायदा झाला, त्या तिथनं ज्या भरारी घेऊ लागल्या त्यांची इच्छा ती गेली की आम्ही आता बंद करावं, ह्या गोष्टी कराव्या. असा हा एक प्रसंग आहे. बरोबर आहे. आणि असं काय एखादा प्रसंग आणखी सांगाल का तुम्ही, किंवा उत्तुंग यश गाठलेली महिला आहे, त्या संदर्भात पण आपल्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कमल कुंभार म्हणून एक आहे होत्या उमेद अभियानामध्ये, ज्या MEC उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करायच्या महिलांना, त्या हिंगजवाडीच्या आहेत. त्यांना आज राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे, जे बरं. उमेद मध्ये असतानाच कार्यरत भेटलेला आहे. अशा पण आमच्या महिला आहेत की त्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटत आहेत. म्हणजे हे उमेदचं खूप मोठं यश म्हणावं लागेल, किंवा राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा महिलांना मिळालेला आहे. 2दा त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. अशी मी खरंच सरकारचं किंवा शासनाचा आभार मानू इच्छिते की महिलांच्या बाबतीत विचार करत आहेत, महिलांना वेगवेगळ्या म्हणजे याचा योजनेचा संधी देत आहेत. बरोबर. तुम्हाला ह्या प्रकल्पामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना काय वाटतं तुम्हाला? खूप मला इतकं छान वाटतं ना, कारण महिलांसाठी काम करते एक महिला, म्हणजे महिलांसाठी काम करते, हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद खूप छान म्हणजे अनुभव आहे. बरोबर, नक्कीच. आणि मला हे विचारायचं आहे तुम्हाला, की आता समजा एखादी महिला आहे किंवा एखादी तरुणी आहे, तिला उमेदच्या माध्यमातून एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने, काय प्रोसेस आहे, काय कशा पद्धतीने ते करावं लागेल आपल्याला? यामध्ये आपण कुणाला संपर्क साधावा लागेल? महिला ऑलरेडी गटामध्ये आहेत. त्यांनी जे त्यांचे गाव पातळीवर प्रेरिका एक असतात, बरं. त्याच्यावरती जे प्रभाग समन्वयक, जे प्रभाग आपले गण आहेत त्यामध्ये प्रभाग समन्वयक एक असतात आणि तालुक्याला तालुका अभियान व्यवस्थापक आणि तालुका व्यवस्थापक असतात. या कोणत्याही व्यक्तीला संपर्क केला, व्यवसाय स्थापन करायचा आहे, तर कोणतीही व्यक्ती त्यांना मदत करू शकते. म्हणजे अगदी गाव पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत, जिल्हा पातळीपर्यंत आपले सगळे लोक म्हणजे यंत्रणा आहे, म्हणजे एक साखळीच तयार आहे. तयार आहे. आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो,
की उमेद जे आहे ते 2013 सुरू झालेलं आहे. भविष्यामध्ये तुम्ही उमेदची वाटचाल कशा पद्धतीने पाहता आणि भविष्यामध्ये उमेद कुठपर्यंत पोहोचेल असं वाटतं आपलं तुम्हाला? सर आमचं अभियानाचे 10 सूत्र आहेत. त्यामध्ये एक आमचं शेवटचं सूत्र आहे शाश्वत उपजीविका. आज महिला छोटे-छोटे व्यवसाय करत आहेत. बरं. पण आज माझ्या महिलांमध्ये उमेद आहे. काहीतरी मोठं करावं आणि त्यामध्ये त्या पुढे जाव्या. तर माझी अशी इच्छा आहे की महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करावे. खूप म्हणजे असं वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या आज पूर्ण महाराष्ट्रभर, भारताभर त्या कंपन्याचं जाळं निर्माण व्हावं. आज पुरुष प्रत्येक कंपन्यामध्ये सीईओ पुरुष असतो, डायरेक्टर पुरुष आहेत. पण असं आहे उमेदने एक संधी दिलेली आहे महिलांना की कंपन्यामध्ये डायरेक्टर असो किंवा सीईओ असो हे महिला आहेत. माझी अशी इच्छा आहे महिलांनी पूर्ण कंपन्याचं जाळं निर्माण होऊन प्रत्येक व्यवसाय महिला कराव्या. आज पुरुषांच्या बरोबरीनं पुरुष जसं घरामध्ये घर चालवतो तसं महिलांनीही पुरुषांच्या बरोबरीनं घर चालवून पुरुषांना थोडा हातभार लावलं तर आज घर पुढे जायला. जसं आमच्या अभियानाचं एक म्हणजे उद्दिष्ट आहे की महिला 10 लखपती करणं, लखपती करणं. आमचं अभियान सध्या महिलांवरती एकच फोकस ठेवून आहे, महिलांना लखपती करणं. माझी अशी इच्छा आहे एवढ्या याच्यामध्ये महिलांनी 10 लखपती करोडपती व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच महिलांनी करोडपती व्हावं अशी तुमची इच्छा आहे आणि नक्कीच त्या होतील अशा सदिच्छा देखील आहेत. पण मला असं तुम्हाला विचारावं वाटतंय की उमेदमध्ये काम करताय तुम्ही आता गेले बरेच वर्ष झालं, तर महिलांमध्ये किती फरक जाणवतो तुम्हाला सुरुवातीच्या काळामधला आणि आत्ताच्या काळामधला? त्या म्हणजे तुम्ही असं एखादं उदाहरण सांगा किंवा सुरुवातीला उमेदमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेली महिला आणि आज दिल्लीला जाणारी महिला यामधला फरक जो आहे किंवा त्यामधला जो अंतर आहे तर त्याच्यामध्ये ते काय वाटतं तुम्हाला? ते त्यांनी कसं गाठलं असावं त्यांनी ते यश? त्या मधल्या यशाबद्दल काय सांगाल तुम्ही किंवा त्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणीबद्दल काय सांगाल तुम्ही? महिलांना खूप अडचणी येत होत्या. महिला सुरुवातीला बाहेर पडायचं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं घरच्यांची विचारते, नवऱ्याशी बोलते, बायको सासूशी बोलते. अशा गोष्टी विचारूनच मग महिला बाहेर पडायच्या. पण अशा गोष्टी आता झालेल्या आहेत. हळूहळू महिलांमध्ये बदल, घरच्यांमध्ये बदल व्हायला लागले. कारण आज महिला प्रत्येक गोष्टी आता समजा आपल्या शासनाकडनं बँक लोन जर भेटलं, थोडासा आधार भेटला तर घरच्यांना समजलं की आपल्याला कोणत्या तर गोष्टीसाठी आपली बायको आधार देते आहे पैशाचा. सासूबाईंना पण वाटतं की आपल्याला थोडासा काहीतरी गोष्टीचा आधार देते. मोठे व्यवसाय करते माझी आज बायको. या गोष्टीमुळे आज पुरुष पण म्हणतायत आज त्यांना बाहेर पडू द्यावं, त्यांना व्यवसाय करू द्यावं. ज्या महिला दिल्लीपर्यंत जात आहेत त्यांचे पण घर त्या महिलांना पाहून दुसऱ्या महिला पण आज बाहेर पडण्यासाठी उत्सुक आहेत. बरोबर आहे. आणि ग्रामीण भागातल्या महिलांवरती जास्त तुमचा फोकस असतो? पूर्ण आमचं अभियान जे आहे ग्रामीण भागातील महिलांसाठीच काम करतं. बरोबर आहे. आणि खरं तर तुम्ही अतिशय छान असं काम करत आहात आणि तुम्ही जाता जाता सर्व महिलांना काय संदेश देऊ इच्छिता नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या? माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक महिलाने घरात न राहता बाहेर यावं. पुरुषाच्या खांद्याशी खांदा लावून म्हणजे काहीतरी व्यवसाय असो किंवा कोणतंही काम करावं. आज जे आत्महत्याचं प्रमाण आहे घरामध्ये, शेतकरी आत्महत्या होतात किंवा पुरुष आत्महत्या करतो, कारण आर्थिक कारण खूप जास्त असतात. त्यामध्ये जर महिलेने थोडाफार हातभार लावला, कोणत्या गोष्टी केल्या तर ह्या ज्या आत्महत्या आहेत किंवा बेरोजगारीचं प्रमाण आहे, जे मुलं शाळा न शिकता काम जे करतात ते कमी होईल. त्यामुळे महिलांनी कोणतीही संधी असो, काही गोष्टी असो, त्यामध्ये पुढे येऊन काम करावं. जिथे संधी भेटेल, ज्या गोष्टीमध्ये त्यांना काय असेल, एक मनामध्ये उमेद ठेवावी. आमचे जे अभियानाचं नावच आहे उमेद. महिलांनी कोणत्याही गोष्टीची मनामध्ये जर उमेद ठेवली तर नक्कीच पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महिलांनी घरी न बसता काहीतरी छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून आपल्या संसारासाठी त्यांनी मदत केली पाहिजे आणि समोर आलं पाहिजे. हो, नक्कीच असंच करावं माझी अशी इच्छा आहे महिलांनी. नक्कीच. तुम्ही विश्व विशाल न्यूजशी एवढ्या छान गप्पा मारल्या, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या वतीनं विश्व विशाल न्यूजची संपूर्ण टीम आपला आभार व्यक्त करते आणि आपण इथं थांबूयात आणि परत एकदा तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्हालाही नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्या नवरात्र उत्सवामध्ये सुरू असलेल्या आपल्या नवदुर्गा विशेष या मालिकेमध्ये आज पूजा घोगरे मॅडम यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी उमेदच्या माध्यमातून महिलांमध्ये कशी उमेद निर्माण केली जाते आणि महिलांनी ती उमेद घेऊन आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने बदल केलेला आहे या सर्व गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं देखील आभार आहेत आणि विश्व विशाल न्यूज वरती आपण अशाच मुलाखती पाहत राहणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करायचं आहे. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.
तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब